रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर्स यांच्या वतीने आज लोकार्पण व कल्याणपूर्व फलकाचे अनावरण अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले. स्टेशनच्या दिशेने चालणाऱ्या वयोवृद्ध, गरोदर, अपंग व्यक्तींसाठी बसण्याची आसन व्यवस्थेची सोय नसल्याकारणाने आज यांच्या पुढाकाराने मोफत बसण्याची आसन व्यवस्था करण्यात आली. शिवाय स्ट्रेचर्सचेही लोकार्पण करण्यात आले. आजारी व पेशंट यांना आणि आणण्यासाठी मोफत स्ट्रेचर्सही देण्यात आले. यावेळेस विविध मान्यवरांनी आपले भाषणामध्ये रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर्स यांचे भरभरून कौतुक केले. आलेल्या मान्यवरांचे यांच्या पुढाकाराने स्वागत करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर कल्याण पूर्वमध्ये विविध उपक्रम राबवते. त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज आम्ही इथे स्काय वॉक वरती, आज स्काय वॉक कमीत कमी 1 ते 1.5 किलोमीटर स्काय वॉक आहे. म्हणजे एखाद्या व्यक्ती त्याला स्टेशनला पोहोचायचं आहे तर 1.5 किलोमीटर अंतर त्याला पार करावं लागते. म्हणून ही नागरिकांची अडचण ओळखता आम्ही रोटरी क्लबने इथं 7 बेंच ठेवणार आहेत. कारण ज्येष्ठ नागरिक जे आहे किंवा इतर महिला आहे, लहान मुलं आहे, यांना हा स्काय वॉक स्टेशन पर्यंत जाण्याकरता त्यांची फार दमछाक होते. ती दमछाक होऊ नये, त्यांना आराम मिळावा याच्याकरता आम्ही ठिकठिकाणी हे बेंच ठेवणार आहेत. 6 बेंच आम्ही आता लावले इथं ठेवणार आहेत, जेणेकरून लोक तेव्हा आराम करतील आणि जातील स्टेशन पर्यंत. तसेच इथं दिशादर्शक फलक नसल्यामुळे अनेक लोक कुठल्या दिशेला जायचं लोकांना कळायचं नाही. म्हणून आम्ही तर रोटरी क्लब तर्फे दिशादर्शक फलक लावायचं काम करत आहे. आणि तिसरं म्हणजे इथे आम्ही ते स्टेशन मॅनेजर डॉक्टर मीना साहेब यांना विचारले की तुम्हाला काय कमतरता आहे. तर ते बोलले की आम्हाला स्ट्रेचर नाही आमच्याकडे. मग त्यांना एक आम्ही आता रोटरी क्लब तर्फे स्ट्रेचर पण त्याला आम्ही भेट देण्यात आलेला आहे. हे तिन्ही उपक्रम आज आम्ही केले आणि आमचा हा उद्देशच आहे रोटरी क्लबचा की बेनिफिशियरी पर्यंत आम्ही पोहोचतो. ज्याला गरज आहे, आज आम्ही इथे एक कॅन्सर पेशंट आहे, त्याला आम्ही 10,000चा चेक दिलेला आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा गरज आहे समाजाला तेव्हा तेव्हा रोटरी क्लब पोहोचते. हे रोटरी क्लबचं ध्येय आणि उद्देश आहे. नमस्कार. रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर्स तर्फे आज आपण कल्याण ईस्ट मध्ये ब्रिजवर असा एक छानसा उपक्रम केलाय. त्या उपक्रम मध्ये वयोवृद्ध लोक जे अननोन आहेत दिशादर्शनासाठी की ईस्टला आल्यावर कुठल्या मार्गाकडे आपण कसं जावं, यांना जी माहिती नाही त्या माहितीसाठी आपण एक छोटासा उपक्रम केलाय, दिशादर्शक फलक म्हणून. तर दिशादर्शक फलक आपण कल्याण ईस्टला आल्यानंतर कोळशेवाडी कुठे, विजयनगर कुठे आणि इतर ठिकाणांना कसे जावे यासाठी एक लोकांना माहिती म्हणून आपण इथं बोर्ड लावणार आहोत. दुसरं, हा स्कायवॉक बऱ्यापैकी लांब असल्यामुळे वयोवृद्ध लोक जेव्हा येत जात असतात तेव्हा त्यांची चालताना दमछाक होते. ब्रिजला चढण असल्यामुळे त्यांना दम लागतो. तर त्यांना थोडा विसावा म्हणून आपण इथं बेंचेस देतोय. आणि तिसरं म्हणजे रेल्वे स्टेशनला आज रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर्स तर्फे एक स्ट्रेचर देण्यात आलं. कुठे अडीअडचणीमध्ये कोणी पेशंटचं काही प्रॉब्लेम्स होत आहेत वगैरे तर त्यांना ती मदत होईल. तर धन्यवाद. मी सर्वांचे मानू इच्छितो की इथं उपस्थित असलेले सर्व मान्यवर आज आले, त्यांनी या कार्यक्रमाची कौतुकी केले. तर मी सर्वांचे मनापासून खूप खूप आभारही मानतो. धन्यवाद. कल्याण जैसे स्टेशन पे जहाँ लगभग 4.5 से 5 लाख पैसेंजर का पर डे फुटफॉल है और ऐसी स्थिति में क्या है, आए दिन इस तरह की इमरजेंसी पड़ती रहती है कि कोई गिर गया, पड़ गया, कोई इंजर्ड हो गया. तो ऐसी स्थिति में हमें क्या है, स्ट्रेचर वगैरह अगर मिलते हैं इस तरह से एनजीओ के द्वारा डोनेट होते हैं स्ट्रेचर, व्हील चेयर, तो बड़े वो हेल्पफुल रहते हैं पैसेंजर के लिए. हम इमीडिएटली उनको उपलब्ध हो जाएगा. तो अगर टाइम पे पैसेंजर हॉस्पिटल पहुंच जाता है, उसको ट्रीटमेंट मिल जाता है तो एक जान बचाई जा सकती है. तो आपका ये जो नेक कार्य है और आपकी इस तरह की सोच रही है वो सराहनीय है कि भाई आप लोगों के जीवन बचाने के लिए और ये पहल कर रहे हो. इसके लिए हम दिल से शुक्रिया अदा करते हैं और आभारी है कि आप लोगों ने इस तरह की सकारात्मक सोच रखी और यात्रियों के बारे में सोचा और हमारे जो इंजर्ड पैसेंजर हैं उनके बारे में. और जो यहाँ वरिष्ठ जन जाते हैं तो थोड़ी टाइम भाई एक तो रैंप पे चढ़ने में दिक्कत होती है सीनियर सिटीजन को, तो थोड़ा अगर उनको रेस्ट रखने के लिए जगह बैठने को मिलेगा तो अच्छा होगा. तो ये भी एक अच्छी पहल है. बहुत बहुत धन्यवाद. आमदार देखील आहेत आणि कल्याण रेल्वे प्रशासनाचे आपले जे स्टेशन मास्टर आहे हे देखील इथे उपस्थित आहे. मी आमदार मॅडमला विनंती करतो, हा स्टेज खूप मोठा असल्यामुळे रात्रीच्या वेळेस येताना
तकलीफ होते तर इथं जर आपल्या निधीच्या माध्यमातून जर आपण जर कॅमेरे लावले तर एक बरं होईल. आपण CC कॅमेरा जर केलं आणि त्याचप्रमाणे रेल्वे प्रशासनाला विनंती आहे की आपण RPFची एक मध्ये कुठेतरी एखाद्या RPF 2 RPF जर इथं बसले पाहिजे. त्या तसे जर प्रयत्न जर झाले तर या कल्याणपूर्व त्या स्टेशनपासून कल्याणपूर्वेला यायला जो स्ट्रेच आहे त्याच्यामुळे खूप म्हणजे अनेक असे चुकीचे प्रकार होऊ शकतात झालेले असतात. तर